जय भवानी रोडवरील मनोहर गार्डन सय्यद मळा परिसरामध्ये अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पहाटे कैद करण्यात यश आलंय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जातोय। मनोहर गार्डन परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन विभागानं बिबट्याच्या हालचाली लक्षात घेऊन पिंजरा उभारला होता। स्थानिक रहिवासी रियाज सय्यद हे दररोजप्रमाणे आजही सकाळी पिंजरा तपासण्यासाठी गेले असता पिंजऱ्यात मादी बिबट्या अडकलेली आणि निद्रिस्त अवस्थेत असल्याचं त्यांना दिसलं। त्यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली। वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली, मात्र पिंजरा शेतात आणि चिखलात असल्यानं तो हलवण्यासाठी 4 तासांची कसरत करावी लागली। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी इथे जमली होती। काही जण तर बिबट्याजवळ सेल्फी घेण्यासाठी धावले। त्यामुळे पोलीस आणि वन विभागानं शिस्त राखण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या। दरम्यान मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी या घटनेनंतर वन विभागाला मागणी केली की जय भवानी रोड परिसरातील मळे विभागात आणखीन पिंजरे बसवावेत आणि ज्या ठिकाणी बिबट्या पकडला गेलाय तिथे पुन्हा पिंजरा उभारण्यात यावा। या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर भुंकणं, त्याचबरोबर हालचालींचे आवाज ऐकू येत असल्यानं नागरिकांमध्ये सतत बिबट्या पुन्हा दिसेल की काय अशी भीती कायम आहे। जय भवानी रोड सय्यद मळा मनोहर गार्डन जवळ तिथे काही महिन्यापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये आज बिबट्या अडकला। स्थानिक रहिवासी रियाज सय्यद जेव्हा सकाळी तिथे गेले त्या पिंजऱ्यामध्ये, ते रोज नियमितपणे जातात बघायला की बिबट्या अडकला की नाही, तेव्हा त्यांना तिथे ते दिसले आणि वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाने 4 तासामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केले। कारण की शेतीमध्ये तिथे चिखल फार होता आणि त्यामुळे त्यांना ती पिंजरा हलवणं फार अडचण आली। परंतु इथे प्रश्न इथे संपत नाही। त्या विभागामध्ये, त्या भागामध्ये आणखी बिबट्या आहेत, त्यांचे पिल्लं आहेत आणि त्यामुळे वन विभागाने आमची विनंती वन विभागाला, आज आम्ही आभार मानतो त्यांचे, पण वन विभागाला विनंती आहे की पिंजऱ्यांची संख्या अजूनही वाढवावी आणि जिथून बिबट्या पकडला तिथे पुन्हा पिंजरा तिथे लावण्यात यावा, ही आमची वन विभागाला विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।